मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक आहे आणि या बैठकीतून काही महत्त्वाचे अपडेट्स आता पुढे येतात। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये श्रद्धांजली वाहण्याचा आधी कार्यक्रम झाला। पहलगाम हल्ल्यातल्या मृतांना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आधी श्रद्धांजली वाहण्यात आली आणि मृतांच्या कुटुंबियांना सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे। मृतांच्या कुटुंबियांना त्यांच्या वारसांना आता 50 लाखांची मदत मिळणार असल्याचं कळतंय। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय झालेला आहे। या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आधी वाहण्यात आली आणि मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांचं अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे। या कुटुंबांच्या शिक्षण रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचं सुद्धा सांगितलंय। तर जगदाळे कुटुंबातल्या मुलींना नोकरी देण्यासाठी कालच बोललं असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। ओम, मोठी माहिती कळतेय 50 लाखांचं अर्थसहाय्य या कुटुंबियांना करण्यात येईल असं कळतंय। काय काय नेमके तपशील आहेत? अगदी बरोबर आहे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या ज्या पर्यटकांचा काश्मीरमधल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला त्यांना राज्य सरकारकडनं 50 लाखांची आर्थिक मदत सरकार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। त्यासोबतच या कुटुंबातील व्यक्तीचे शिक्षण आणि रोजगाराच्या संदर्भात सुद्धा राज्य सरकार जातीने लक्ष दिलं असं देखील कळतंय। यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जगदाळी कुटुंबातल्या एका व्यक्तीला नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच केलं होतं। त्याबद्दल देखील विशेषाधिकार वापरत त्यांनी आजच्या कॅबिनेटमध्ये याबाबतचा निर्णय जो आहे तो राज्य मंत्रिमंडळाच्या समोर ठेवला आणि घोषित केला। त्यामुळे राज्यातल्या पर्यटकांचा ज्यांचा मृत्यू काश्मीरमध्ये झाला होता त्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडनं महत्त्वाचं पाऊल शिक्षण रोजगार आणि नुकसान भरपाईच्या संदर्भात टाकण्यात आले। हेच या निर्णयातून ठीक, धन्यवाद ओम दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर पहलगाम हल्ल्यातल्या मृतांसाठी सगळ्यात मोठी घोषणा त्यांच्या कुटुंबियांसाठी केलेली आहे। या कुटुंबातली अनेक मुलं लहान आहेत, त्यांच्या शिक्षणाचा खर्च आणि एकंदरीतच कुटुंबियांकडे लक्ष दिलं जाणारे अर्थसहाय्य सरकारतर्फे करण्यात येते। 50 लाख रुपयांचं हे अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नुकतीच घोषणा केली। मंत्रिमंडळाची आज बैठक होती आणि हे अपेक्षित होतं। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हल्ल्यातल्या मृतांच्या नातेवाईकांसाठी काहीतरी मदत जाहीर होईल आणि त्यानुसार आता 50 लाखांची मदत जाहीर झालेली आहे। शिक्षण रोजगाराकडे सुद्धा राज्य सरकार त्यांच्या लक्ष देणार आहे।